तुमच्याकडे हा जो निकाल सोपवला होता सुप्रीम कोर्टाने, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने काही निरीक्षणं नोंदवली होती। त्यात भरत गोगावलेंचा व्हीप हा वैध नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं। याउलट सुनील प्रभूंचा व्हीप हा वैध असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मात्र तुमच्या निकालात नेमका त्याच्या उलटा निकाल दिला गेलाय। हे जे सुप्रीम कोर्टाची ही जी गाईडलाईन होती त्या निर्णयाच्या परिप्रेक्ष्यात किंवा त्या निरीक्षणाच्या ॲम्बिटमध्ये राहून अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण तो घेतला गेला नाही असं दिसतंय, असं कायदेतज्ञांचंही मत आहे। मी सर्वप्रथम आपले आभार मानतो की तुम्ही मला हा प्रश्न विचारलाय, कारण गेल्या 2 दिवसांपासून अनेक विद्वान आणि अनेक कायदेतज्ञ ज्यांनी कदाचित सुप्रीम कोर्टची ऑर्डरच वाचली नाही आहेत ते आणि इतर लोक भलताच प्रचार करत आहेत। आपल्याला मी सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो। त्या ऑर्डरमध्ये असं मुळीच म्हटलं नाही आहे की भरत गोगावलेंची निवड किंवा एकनाथ शिंदेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची असणार किंवा अजय चौधरी आणि सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी योग्य असणार। 2022-21 जूनला ज्या वेळेला उपाध्यक्षांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरींच्या नियुक्तीची मान्यता दिली होती, त्यावेळेला त्यांच्यासमोर केवळ एक पत्र होतं उद्धव ठाकरेंचं। त्यामुळे त्यांना पक्षात फूट पडली आहे हे समजायचा कुठचा मार्ग किंवा कारण नव्हतं, म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। परंतु 3 तारखेला ज्या वेळेला अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय घेतला आणि भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेंना प्रतोद आणि गटनेता म्हणून मान्यता दिली, त्यावेळेला राहुल नार्वेकरांसमोर 2 काउंटर क्लेम होते। एक होता एकनाथ शिंदेंचा आणि एक होता उद्धव ठाकरेंचा। आणि म्हणूनच कोर्टाचं म्हणणं असं झालं की अध्यक्षांसमोर 2 क्लेम असल्यामुळे अध्यक्षांना हे माहिती पाहिजे होतं की पक्षात फूट पडली आहे आणि पक्षात फूट पडली असताना 2 गट झाले असताना अध्यक्षांनी केवळ विधिमंडळाच्या गटाच्या इच्छेनुसार निर्णय न घेता त्यांनी मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे या 2 गटांपैकी मूळ राजकीय पक्षाची इच्छा कोणाच्या बाजूनी आहे, मूळ राजकीय पक्ष कोण आहे हे न ठरवता निर्णय घेतल्यामुळे तो निर्णय चुकीचा आहे